क्रिकेटच्या मैदानातली, कारण सध्या श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान संघामध्ये T20 विश्वचषकामधला महामुकाबला सुरू आहे आणि याच सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या समोर 176 धावांचं आव्हान ठेवलंय। ईशान किशनच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावरती भारतानं 20 षटकांमध्ये 7 बाद 175 धावांची मजल मारली आहे। ईशाननं अवघ्या 40 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा फटकावल्यात। आणि याविषयी बोलूयात, आमचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी सर आपल्या सोबत आहेत। विजय सर, हा महामुकाबला होत असताना हे जे आव्हान आहे 176 धावांचं, याकडे नेमकं कसं बघायचं? यामिनी 176 धावांचं आव्हान पाठलाग करायला दिसतंय छोटं, पण हे आव्हान या प्रेमदासा स्टेडियमवर खूप मोठं आहे। एक छोटीशी गोष्ट सांगायची तर ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने हरवलं। त्या सामन्यात झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला केवळ 170 धावांचं आव्हान दिलं होतं, पण ते आव्हान गाठता गाठता ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या, ज्याची फलंदाजी तगडी आहे, त्या संघाला देखील तोंडाला फेस आला होता आणि त्यांना 146 धावात त्यांचा अख्खा संघ ऑल आउट झाला आणि त्यामुळे 23 धावांनी तो सामना सनसनाटी निकालाची नोंद करून झिम्बाब्वेनं जिंकला होता। आणि त्या पाठोपाठ आता भारतानं पाकिस्तानच्या फिरकी जाळ्यासमोर 176 धावांची जी आव्हान दिलंय ते वाटतंय छोटं, पण खऱ्या अर्थानं या मैदानावर मोठं देखील ठरू शकतं। याचं दुसरं कारण आपल्याकडे कुलदीप यादव आहे, वरुण चक्रवर्ती आहे, अक्षर पटेल आहे आणि त्याच्याशिवाय आणखी काही आपल्याकडे ज्यांचे फिरकी पर्याय आहेत असे गोलंदाज आपल्याकडे देखील, आणि पण त्याशिवाय आपल्याकडे जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या। त्यामुळे आपल्या आक्रमणासमोर पाकिस्तानला हे 176 धावांचं आव्हान गाठणं आणखी कठीण होऊ शकतं। यामिनी, अगदी विजय सर, जर आपण एकूणच हा सामना बघितला तर अभिषेक शर्मा आज असणार आहे टीममध्ये याची उत्सुकता होती, मात्र अभिषेक शर्मा हा अगदी फेल गेल्याचं बघायला मिळालं आजच्या सामन्यामध्ये। अभिषेक शर्मा नक्कीच फेल गेला, पण पहिलीच मॅच होती, 2 सामन्यांनंतर त्याची पहिली मॅच होती, पाकिस्तान समोरची मॅच होती, थोडंसं टेन्शन जास्त होतं। पण जेव्हा अभिषेक शर्मा फेल जातोय त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या फलंदाजांकडून जी कामगिरी अपेक्षा होती ती ईशान किशननं, मला वाटतं तूच त्याचा स्कोर सांगितलेला आहे, त्यामुळे ती त्याने कामगिरी उत्तम पद्धतीनं पार पाडली। कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेऊन ईशान किशननं भारतीय संघाच्या डावाचा जो पाया घातलाय ना, त्याच्यामुळेच या सामन्यामध्ये धावांचा कळस जरी आपल्याला चढवता आलेला नसला तरी भारतीय संघाला एक फायटिंग टोटल पाकिस्तान समोर देता आली आहे, ती त्या ईशान किशनच्या त्या एका खेळीमुळेच, असं मला सांगावंसं वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर मला पुन्हा सांगायची असेल तर या सामन्यामध्ये अयूब पाकिस्तानचा 4 षटकात 25 धावा देऊन 3 बळी, उस्मान तारिक 24 धावा देऊन 1 बळी आणि सलमान आगा 2 षटकात 10 धावा देऊन 1 बळी आहे। म्हणजे 10 षटकात आपण फक्त 59 धावा केल्या आहेत। त्यात मोहम्मद नवाजला जर 4 षटकं पकडली तर 14 षटकामध्ये आपण फक्त 87 धावा केल्या आहेत। म्हणजे फिरकी गोलंदाज या खेळपट्टीवर किती उत्तम पद्धतीनं चालू शकतात किंवा पाकिस्ताननं किती उत्तम पद्धतीनं वापरलेत। स्वतः कर्णधार त्यांचा पहिलं षटक टाकायला आला आणि त्यानं केवळ 2 षटकामध्ये 10 धावा दिल्यात, 1 विकेट देखील काढली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या खेळपट्टीवर भारतीय संघानं दिलेलं टार्गेट, जे लक्ष दिलंय भारतानं, ते हिमालय एवढं मोठं ठरू शकतं पाकिस्तानला। अगदी विजय सर, धन्यवाद। आता तुम्ही अपडेट्स दिलेत यासाठी। तर क्रिकेट विश्वामधले हे अपडेट्स, मॅचचे अपडेट्स आपण घेत राहू। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत राहा एबीपी माझा।